आणि अवकाळी बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता इतर काही बातम्यांचा आढावा। पुण्याच्या खेड तालुक्यात भोंदूबाबाकडून महिलांचं शोषण होत असल्याचा प्रकार समोर आलाय। चांडोलीतल्या शिवदत्त आश्रमातील भोंदू नवनाथ गवळीवर आरोप करण्यात आलेत। दोष निवारणाच्या नावाखाली शरीर संबंधाची मागणी करत त्यानं विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। पीडित महिलेनं राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनंतरही भोंदू नवनाथ गवळी हा मोकाट आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। आधी भीतीपोटी तक्रार केली जात नव्हती, पण नंतर धाडस एकवटून या पीडितेनं पोलिसात धाव घेतली। मला असं वाटतं की कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही, म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे। याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून। ह्याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत। बायकांची वारी उठवतो आणि बायकांना वशमध्ये करून घेतो आणि त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करतो। हा याचे गुंड पाठवतो, माझ्या मिस्टरांना धमकवतो। आम्ही कुठेही रस्त्याने गेलो तर ह्याचा आम्हाला त्रास आहे, याची माणसं आम्हाला येऊन धमकावतात। त्यामुळे ह्याची कारवाई झालीच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।